यश त्यालाच मिळतं जो वेळेला महत्व देतो. तुम्ही वेळ मॅनेज करू शकत नाही, उद्याचा दिवस कधीच येत नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असं म्हणता का की माझ्याकडे वेळच नाही, काम खूप आहे पण ते पूर्ण होत नाही, मी तर दिवसभर बिझी असतो पण रात्री झोपताना वाटतं आज काहीच काम झालं नाही. जर असं तुमच्या सोबतही होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट बद्दल अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकली नसेल. समस्या तुमच्याकडे वेळ कमी असल्याची नाही, समस्या आहे वेळेचा वापर कसा करायचा ही न समजण्याची. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा 5 स्टेप रूल सांगणार आहे जो तुम्ही जर फॉलो केला तर तुम्ही कमी वेळेत जास्त काम करू शकाल. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या सगळ्यांकडे दिवसाचे 24 तास असतात. तेवढेच तास एका विद्यार्थ्याकडे, तेवढेच तास एका उद्योगपतीकडे आणि तेवढेच तास तुमच्या आणि माझ्याकडे. मग फरक कुठे पडतो? तर मित्रांनो, फरक वेळेत नाही पडत तर वेळेच्या वापरात पडतो. आजकाल आपण दिवसभर खूप बिझी असतो. सकाळी उठल्यापासून व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, कॉल्स, मीटिंग आणि दिवस कधी संपतो हेच कळत नाही. आणि मग रात्री मात्र डोक्यात एक विचार येतो, आज जे महत्वाचं काम होतं ते पुन्हा तसंच राहिलं. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोक वेळेचं मॅनेजमेंट करत नाहीत, ते फक्त वेळेला रिॲक्शन देत असतात. जे काम समोर येईल ते करत राहतात, पण जे खरंच महत्वाचं आहे ते मात्र पुढे ढकलत राहतात. यामुळे ते फक्त बिझी असतात तर प्रोडक्टिव्ह नाही. मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. समजा 2 मित्र आहेत, दोघांकडेही दिवसाचे 24 तास आहेत. पहिला मित्र सकाळी उठल्यावर मोबाईल पाहतो, नंतर जे काम समोर येईल ते करतो. कोणी कॉल केला तर कॉलवर बोलत बसतो आणि कोणी भेटायला बोलवलं तर तिकडे जातो. मग मध्ये थोडा वेळ सोशल मीडिया स्क्रोल करत बसतो आणि दिवस संपवतो. मात्र दुसरा मित्र रात्रीच दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग करतो. सकाळी उठल्यावर सर्वात महत्वाचं काम आधी पूर्ण करतो, सोशल मीडियासाठी वेळ ठरवतो आणि दिवस संपताना त्याचं सर्व महत्वाचं काम पूर्ण झालेलं असतं. दोघांकडेही वेळ सारखाच होता पण परिणाम पूर्णपणे वेगळा होता. म्हणून लक्षात ठेवा, वेळ सर्वांना समान मिळतो पण यश त्यालाच मिळतं जो वेळेला महत्व देतो. मित्रांनो, बऱ्याच लोकांना वाटतं टाइम मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येक मिनिटाचं प्लॅनिंग करणं, पण तसं नाही. खरं तर टाइम मॅनेजमेंट म्हणजे योग्य गोष्टी योग्य वेळी करणं होय. बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही, तर प्रोडक्टिव्ह असणं म्हणजे ज्या कामामुळे तुमचं आयुष्य किंवा बिझनेस पुढे जातो त्या कामाला जास्त वेळ देणं. तुम्ही वेळ मॅनेज करू शकत नाही, कारण वेळ कधीच थांबत नाही, पण तुम्ही स्वतःला मॅनेज करू शकता. तुमच्या सवयी, तुमच्या प्रायोरिटीज, तुमचा फोकस आणि तुमचे डिसिजन्स हे मॅनेज करू शकता. यालाच खरं टाइम मॅनेजमेंट म्हणतात. मित्रांनो, आता बघूया की नेमकं आपला वेळ कोणत्या गोष्टीमध्ये जास्त वाया जातो. पहिली म्हणजे महत्वाची नसलेली कामे करणे, दुसरी म्हणजे सोशल मीडिया स्क्रोल करणे, तिसरी म्हणजे टीव्ही आणि न्यूजवर जास्त वेळ घालवणे आणि चौथी म्हणजे काम पुढे ढकलत राहणे आणि पाचवी कोणत्याही कामाची प्लॅनिंग नसते. मित्रांनो, आता आपण बघूया टाइम मॅनेज करण्याच्या 5 प्रॅक्टिकल स्टेप्स. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला आता बघूया पहिली स्टेप. दिवसाची सुरुवात प्लॅनिंगने करा. दररोज स्वतःला विचारा, आज अशी कोणती 3 कामं आहेत जी पूर्ण झालं तर आजचा दिवस यशस्वी म्हणता येईल. तर ती सर्वात महत्वाची फक्त 3 कामे एका ठिकाणी लिहा आणि तीच कामे दिवसभर करा. रोजच्या लिस्टमध्ये जास्त कामं लिहू नका,
2 नंबरची स्टेप येते मित्रांनो, सकाळचा गोल्डन टाइम जपा. सकाळचे पहिले 1 ते 2 तास खूप महत्वाचे असतात. ते मोबाईलसाठी नाही तर ते तुमच्या ग्रोथसाठी वापरा. या वेळेत तुम्ही स्टडी करा, एक्सरसाइज करा आणि कामाचे प्लॅनिंग करा किंवा तुमचं सर्वात महत्वाचं काम करा. आता येते 3 नंबरची स्टेप, टाइम ब्लॉकिंग वापरा. म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळा वेळ ठरवा. उदाहरणार्थ सकाळी लर्निंग किंवा स्टडी, दुपारी बिझनेस किंवा जॉब, सायंकाळी फॅमिली आणि रात्री प्लॅनिंग. असं केल्याने फोकस वाढतो आणि माइंड सतत स्विच होत नाही. आता बघूया स्टेप नंबर 4, डिस्ट्रॅक्शन कमी करा. एका नोटिफिकेशनमुळे फोकस तुटायला फक्त काही सेकंद लागतात, पण पुन्हा फोकस यायला 15 ते 20 मिनिटं लागतात. काम करताना नोटिफिकेशन बंद करा, मोबाईल दूर ठेवा. आता बघूया मित्रांनो 5 नंबरची स्टेप्स, दिवसाचा रिव्ह्यू करा. रात्री फक्त 5 ते 10 मिनिटं द्या. स्वतःला विचारा, आज काय चांगलं केलं, काय राहिलं आणि उद्या काय सुधारायचं. हा रिव्ह्यू तुमची प्रोडक्टिव्हिटी अनेक पटीने वाढवेल. तर मित्रांनो, ह्या होत्या 5 स्टेप्स ज्या तुम्ही वापरून टाइम मॅनेज करू शकता. आणि हे टाइम मॅनेज करत असताना लोक 5 चुका करतात, तर ते आपण आता बघूया. पहिली, प्रत्येक कामाला अर्जन्सी समजतात. दुसरी, एकाच वेळी अनेक कामं करतात. तिसरी, काहीच प्लॅनिंग करत नाही. चौथी, मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. आणि 5वी, उद्यापासून सुरू करेल असं म्हणत राहतात. लक्षात ठेवा, उद्याचा दिवस कधीच येत नाही. काम करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे आजचा दिवस. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता एक चॅलेंज देतो. आज रात्री उद्याची फक्त 3 महत्वाची कामं लिहा आणि उद्या सकाळी त्यातील पहिलं काम पूर्ण होईपर्यंत मोबाईल हातात घेऊ नका. फक्त 7 दिवस हा प्रयोग करून बघा. तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल होतो तो तुम्हाला जाणवेल. तर मित्रांनो, आज आपण काय काय शिकलो, तिची आणि प्रोडक्टिव्ह असणं यातला फरक. दुसरं म्हणजे टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय, 5 स्टेप टाइम मॅनेजमेंट रूल, लोक कोणत्या चुका करतात आणि आजपासून कोणती ऍक्शन घ्यायची. लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांकडे सारखाच असतो, पण वेळेचा योग्य वापर करणारेच त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचतात. आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका, कारण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची तुमची इच्छा आहे. पण मित्रांनो, केवळ माहिती मिळून बदल घडत नाही, प्रत्यक्ष कृती केल्यावरच आयुष्यात खरा बदल घडतो. म्हणून या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींपैकी किमान एक तरी गोष्ट आजपासून अंमलात आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती करता येईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे अभिप्राय कमेंटद्वारे नक्की करा. तसेच ग्रुप संदर्भातील अशा उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. थँक्यू सो मच.